आता मी त्यांना म्हटलं आपल्याजवळ 1000 रुपये तर नाहीयेत. ते म्हटले एक विधी करायचा आहे, कुठे कुंभमेळ्यात जाणार आहे म्हणत होते, आणि मग एवढं सगळं चांगलं होणार आहे. मग मी काय म्हणते ऐका ना, कुठून तरी 1000 रुपये बघा ना, येतो म्हणलेत परत. अरे काल तेल संपलं होतं तर 200 रुपये नव्हते आपल्याला तेल आणायला. ते एका जणाकडून उसने घेतले तर ते तेल आणलंय घरातलं. 1000 रुपये कोणाकडे मागायचे आणि काय लोकांना काय सांगायचं. एक बाबा आला होता, त्याला 200 रुपये आपला 1000 रुपये द्यायचे तर आणि द्या आम्हाला उसने. काही कोणत्या बाबाचं ऐकतील काय शी तू बळी पडते. घरातलं काही दिलं नाही त्याला. नाही फक्त धान्यच दिलंय, पण ते म्हणले पुढच्या वेळेस पायली भर धान्य आणि 1000 रुपये लागतील, आणि मग त्याच्यानंतर आपलं सगळं चांगलं होणार आहे ना, मग हरकत काय त्यांना. बाबामुळं चांगलं होऊ शकतं हे पहिल्यांदा ऐकतो बा. अहो ते कुंभमेळ्यात जाऊन ते हे करणार आहेत, विधी करणार आहेत. बाबामुळे नाही होणार, ते विधी केल्यामुळे होणार आहे. त्या विधीला 1000 रुपये लागणार आहेत त्यांना. आता आतापर्यंत तू सगळ्या गोष्टी ऐकल्यात बरं का. सगळं व्यवस्थितच झालं. तू म्हणली हे पीक टाका, आपण ते पीक टाकलं, सक्सेस झालो. तू म्हणली हे करा, त्याच्यात सक्सेस झालो. तू म्हणली 2 म्हशी घ्या, दूध जाईन डेअरीला, घर खर्च निघत, त्याच्यात बी सक्सेस झालो. पण आता हे बाबाचं सक्सेस होईल का नाही मला काय भरोसा वाटाना बरं का. पण मी काय म्हणते, तुम्हाला नाही वाटत का आपण चांगल्या घरात राहावं. हे किती दिवस पत्र्याच्या घरात राहणार आहे. मग मी काय म्हणते, होत असेल त्या विधीने आपलं सगळं चांगलं तर हरकत काय ना करून बघायला. नाही ते तुझं खरं आहे बरं का. मग पण बाबा आता कुठं कधी आले होते बाबा. अहो सकाळी आले होते. सकाळी आले बाबा, अजून तुला रात्री वैरे गावात आता बाबाकडे जायला. नाही ते परत येतो म्हणलेत ना. परत म्हणजे 2-4 दिवसांनी, मंगळवारी येतो म्हणलेत आणि शुक्रवारी पण येतो म्हणले. कशाला शुक्रवार आणि मंगळवारची वाट बघायची. चल आपण बाबाला शोधू डायरेक्ट. बाबा असले तर डायरेक्ट भेट होईल आणि बघू चालतं कोणता कोणा कोणतरी पैसे देऊ. चल बरं चला.